सांग. आद्या वहिनीची आयडिया होती. काय? ऍक्च्युली आता हे नवीन सिम कार्ड घालून मी तुझ्याकडे फोन देते, म्हणजे दादाला कळणारच नाही त्याला कोण फोन करतंय. तू ना आता या फोनवरून ना दादाला भरपूर मेसेज कर, बघूया तो कसं रिस्पॉन्ड करतो. ओके. हॅलो हॅलो. हॅलो. स्पीकर स्पीकर. कोण हवंय? तुम्ही. व्हॉट? वेदांजी, मला मला भेटायचंय तुम्हाला. प्लीज नाही म्हणू नका. एक मिनिट, काय फालतूपणा आहे? हे बघा, फोन ठेवा आणि परत या नंबरवर फोन करायचा नाही. रॉंग नंबर या. नाही नाही नाही, ह्यात गडबड आहे. आता काय आहे? जर मी पकडले गेले तर मला कोण वाचवणार? आम्ही. अमूल्या, डोंट वरी, आम्ही आहोत ना. तू काही काळजी करू नकोस. मग कधी एक्झिक्यूट करूया? आज रात्री की उद्या रात्री? आज रात्री. आज रात्री? हो हो, आज रात्री. बरं मग आज रात्री. म्हणजे ती मुलगी तू होतीस जी मला सांगत होती तिचं माझ्यावर प्रेम आहे? नाही नाही, तेव्हा माझं प्रेम बिम काही नव्हतं तुझ्यावर. तेव्हा नव्हतं म्हणजे आता आहे. नाही, आता पण नाही. नक्की अमूल्य? ते ऍक्च्युली हा आमच्या सगळ्यांचाच प्लॅन होता. म्हणजे त्यांना असं वाटलं की असं केल्याने ना तुझ्या मनात फिलिंग्स निर्माण होतील, म्हणून मग मी पण इन झाले. वंडरफुल वंडरफुल प्लॅन. सार्थक दादा सुद्धा होता या प्लॅन मध्ये आणि ते मला म्हणाले होते की काही प्रॉब्लेम झाला ना तर ते मला वाचवतील. अच्छा. प्रॉब्लेम झाला तर ते तुला वाचवतील? हा. आणि तुझा विश्वास नसेल ना किंवा तुला खात्री करून घ्यायची असेल तर थांब, मी फोनच लावते. तू एकदा
अरे वा. सॉरी जरा टायमिंग चुकलंय का आमचं? नाही आता दादाच्या रूम मध्ये येताना नॉक केल्यावर मग तो या असं म्हटल्यावरच यायला पाहिजे. हो प्रश्नच नाही. चला ना बरोबर काय बसलाय. अरे हो. हा. अगं ताई तू तरी स्वतःवरून स्वर्ग काढू नकोस. आणि ऍक्च्युली बरं झालं तुम्ही सगळे आला. काय ग काही महत्वाचं डिक्लेअर करायचंय का? नाही मला विचारायचंय. आम्हाला की दादाला? ए मंद, दादाला विचारून झालंय तिचं, आता आपल्याला सांगायचं. हो सांग ऐकतोय. विक्रांत काय काय फालतूपणा करतोस तू? हा वेदांत तू थांब. आता होऊनच जाऊ. हा सूर्य, हा जयद्रथ. अमूल्य अगं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवायच्या नसतात. अगं नाही मी तसं म्हणत नाहीये. कुणाचं काय तर कुणाचं काय. विक्रांत मला तुझी मदत लागणार. हा. तू प्लीज वेदांतला सांग की हे ना हे सगळं मला तुम्ही आणि सार्थक दादाने मिळून करायला लावलं होतं. माझा याच्याशी काय संबंध? मूल्य हे अरे माझा काय संबंध आहे म्हणजे? अरे विसरलास का तू विक्रांत? अरे आपण नाही का वेदांत प्रेमात पडावा म्हणून ते नाटक केलं होतं. ते पत्र लिहिलं, त्याचा गोळा केला, मग वेदांच्या गॅलरीत फेकला. चल मला नाही आठवते काही. मूल्य अरे नाही तू जास्त शहाणपणा करू नकोस. मुकाट्याने सांग. अरे नाहीतर वेदांचा काय गैरसमज होईल. तू वहिनी सांग ना. काय काय गैरसमज होईल त्याचा? हेच की माझं त्याच्यावर की माझं त्याच्यावर प्रेम नाही का? काय ग? नाही. नाही ना मग होऊ दे की गैरसमज. तुला काय एवढी त्याची काळजी? हा म्हणजे तुला जर त्याच्याबद्दल काही वाटतच नसेल तर होऊ नये ना गैरसमज. काय होतंय त्याला? एक्झॅक्टली. अमूल्य त्याला जे काय वाटायचं ते वाटून घेऊ देत ना. बिग डील. ते तुला त्याची एवढी पर्वा आहे ना म्हणजेच तुला तो आवडतो. नाही हा मुद्दा नाहीये. अगं मुद्दा तोच आहे ग. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे अमूल्य. आणि कसं असतं ना अमूल्य, मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पितं ना तेव्हा त्याला असं वाटतं की मला कोणी बघतच नाहीये, पण सगळ्यांचे डोळे उघडे असतात की नाही. हे बघ असं काही नाहीये. कसं नाहीये? ए अमूल्य तुला दादा खरंच आवडत नाही का ग? तसंही नाहीये. म्हणजे आवडतं? नाही. अरे ह्यांच्यामध्येच ना आधी खूप कन्फ्युजन आहे. ते तुम्ही दोघांनी ना आधी काय ते सॉर्ट करा आणि मग आम्हाला काय ते सांगा. तोपर्यंत आपण चला जाऊया. त्यांना जरा प्रायव्हसी मिळू दे. चल. तुझं लग्न झाल्यापासून तुला खूप प्रायव्हसी वगैरे कळायला लागल्या त्या गोष्टी? ऑफकोर्स. आणि तुला पण आता कळेलच. वेलकम टू द क्लब. ऑल द बेस्ट. एन्जॉय. तुम्ही दोघे आता परत माती नका खाऊ प्लीज. आणि तू आता जरा नीट वाग. हा. आणि अमूल्याला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन ये कायमचं. कारण आय एम शुअर अमूल्य आपल्या घरात आली ना की आपले सगळे प्रॉब्लेम्स एकदम पटकन सॉल्व्ह होतील. हो की नाही अमूल्य? आय लव्ह यू गाईज. हा तुम्ही लवकर सॉर्ट करा. ओके. येस. ऑल द बेस्ट. जोक सपाट. पण तू काय म्हणालीस मगाशी? कुठे काय? तू म्हणालीस की तेव्हा नव्हतं. म्हणजे आता प्रेम आहे का? नाही. नक्की?
काय मजा आली ना दोघांना चिडवायला. दोघांचा चेहरा बघण्यासारखा झाला. आय स्वेअर मी तर फोटो काढणार होते. पण दोघांचं एकदाच जमलं म्हणायचं. जमलं बिमलं नाही. दोघांमध्ये आयत्या वेळेला माती खाण्याचं पोटेन्शियल आहे, त्याच्यामुळे अजून काही खरं नाही. एक्झॅक्टली. आणि दादा माहितीये ना कसा आहे, कधी चिडेल काही सांगू शकत नाही आपण. पण मला एक गोष्ट कळत नाही की तुमच्या घरात सगळे असे कसे ग? हे तुमच्या घरात म्हणजे तुझी बहीण पण याच घरात येणार आहे आणि ती पण काही कमी नाही. काय रे, काय चाललंय? आई अगं लवकर आलीस तू. हो अगं कंटाळा आला, दमले, म्हटलं जावं घरी. वेदांत कसा आहे? मस्त, फर्स्ट क्लास. अमूल्य, तुला खरंच नाही आवडत का मी? सारखं सारखं काय तेच तेच सांगायला लावतोस. सांगायला लावतो. तुला सांगायचं नाही. मी म्हणतोय म्हणून बोलतेस असंच ना? तुझं मराठी सुधारलंय. मी पण बराच सुधारलोय. स्वतःच ठरवून झालास मोकळा. उगाच विषय बदलू नकोस. तुला खरंच आवडत नाही? हात सोड. मूल्य, तू सोडवून घे ना. मी इतका घट्ट नाही धरलाय तुझा हात. आणि बघ, मला माहितीये यावेळेस तू माझा हात धरलाय. तो सोडण्यासाठी नाही, आयुष्यभराच्या गोष्टी नको करायला. इथे आपण पुढच्या मिनिटाला काय करू ठरलं नाही. माझं ठरलंय. इनफॅक्ट मी एंगेजमेंट रिंग पण घेतली तुझ्यासाठी. वाव, अंगठीचा बॉक्स. हो, कोणाची अंगठी? सुंदर आहे. आवडली तुला? अमूल्य, एकदा घालून बघ ना. अरे पण मी बघ ना. मी कशी घालू शकते ही अंगठी? म्हणजे मला बघायचंय की मुलीच्या हातात ही दिलेली अंगठी कशी वाटते. चुप बस. खोटं बोलतोस तू. तू ती रिंग माझ्यासाठी नाही घेतलीस, दुसऱ्या कोणासाठी तरी घेतली. सोड माझा हात. कोणी आलं तर चांगलं नाही दिसत. आणि इथून पुढे तू असाच वागत राहिलास ना तर मी इथे नाही येणार. अमूल्य, मी म्हटलं ना तुला, तू सोडून घे हात. बघ, माणसाचे ओठ खोटं बोलू शकतात पण डोळे नाही. तुझ्या डोळ्यातली लाज आहे ना, ती मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. मूल्य, तुला ना हा क्षण जपून ठेवायचा. एखाद्या कुपीतल्या कुपीतल्या हत्तरासारखा. मी त्याला बघून येते पटकन. नाही, ऐक ना, आई. मी काय म्हणतो,
तू बस ना, खाऊन घे काहीतरी, आराम कर. मी तुमच्यासाठी पटकन चहा करते ना छान. हा बेस बेस बेस. नाही नाही, मला काही नकोय, मी आले त्याला बघून. नको आई, अगं ऍक्च्युली आम्ही मगाशी वरती जाऊन आलो. दादा झोपलाय अगं, उगाच तू त्याला डिस्टर्ब नको करूस आता. अगं मी त्याला उठवायला जात नाहीच आहे, मला फक्त बघायचं आहे तो नीट आहे. आलेच. काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही परत माझ्यापासून काही लपवताय का? नाही नाही काही नाही. नाही काही नाही. मेलो कर्माने मेलोय आपण, आणि ते दोघे सुद्धा. अगं तू बोलत काय बसले, जा ना अडव त्यांना. माती खाऊन झालीये, तिला डाऊट आलाय, ती नाही थांबणार आता. हो. आणि आता जर पुन्हा तिने त्यांना बेडरूम मध्ये बघितलं ना तर पुन्हा गोंधळ होणार आहे आता काहीतरी. आता काय ऑप्शन आहे आपल्याकडे? आपण विचार करूयात, ती आल्यावर काय सांगायचं त्याचा विचार करूया. अमूल्या, माझ्या डोळ्यात बघ आणि म्हण तुला नाही ठेवायचं ऍक्शन जपून. तुझं प्रेम नाहीये माझ्यावर, बोल. आई अगं तुझा गैरसमज होतोय. म्हणजे आम्ही चुकलं. आपण त्या दोघांना ना तिकडे एकटं सोडून घ्यायलाच नाही पाहिजे होतं. आता आपल्याला ते स्वप्न पडलं होतं का आई येणार आहे म्हणून? मला वाटलं होतं आज ते दोघं काय ते एकमेकांशी बोलून टाकतील. नाही, मला ना आता सगळं कठीण वाटू लागलंय. या दोघांना सुद्धा दुसरी जागा नाही सापडली बोलायला. काय? अरे यार, ते काय झालं? अरे ते लेटर आहे ना तिकडे, हर्षाच्या इकडे लावलेलं. अरे ते बघितलं तर आई चिडेल नक्की. तसंही त्यांना चिडायला काही कारण नाही लागत. नाही आई आता कुठे बरी वागायला लागली होती, आता पुन्हा तमाशा होणार का रे काहीतरी. नाही, मला असं वाटतंय आई आता काही बोलणार नाही, सगळं मनात ठेवेल आणि नंतर बॉम्ब फोडेल नेहमीसारखा. हो रे, खरंच. म्हणजे नाहीतर एव्हाना आवाज खालपर्यंत आला असता ना तिचा. आता काय होणार आहे काय माहित. देवा तू तरी प्लीज वाचव रे अमूल्याला. कशी पार पडली कामगिरी? मी पूर्ण एफर्ट्स घेतले पण माशी शिंकली असंच ना. आम्ही छान बोलत होतो. इनफॅक्ट मी त्याला बाहेर जाण्याबद्दल विचारणारच होते, पण तेवढ्यात ती अमूल्या तिथे आली. इंग्लिश मध्ये बोललं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. काहीतरी करा. तुम्हाला इथे बसून बोलणं सोपं आहे हो. तिथे ती अमूल्या किती. अमूल्या तिथं असताना हे काम कसं होतील ते बघा. तिला त्याच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करा. वाटतं तितकं सोपं नाहीये ते. त्यांच्यात नक्की काहीतरी पाणी मुरतंय. ऑनेस्टली आय थिंक दे बोथ फॅन्सी इच अदर. त्याला काय फरक पडतो? आपल्याला आपलं काम केलं पाहिजे. ती त्याची होणारी बायको असते ना तरी आपल्याला आपलं काम केलं पाहिजे. ती जेवढा वेळ वेदांसोबत घालवते ना तेवढा तुला घालवला पाहिजे. तिने तसं तुला तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढलंय ना तसं तुला करता आलं पाहिजे. नाहीतर तुला वेदांतला विसरावं लागेल कायमचं. नाही, मी तसं होऊ देणार नाही. इट्स माय वर्ड अगेन्स्ट हर. मी वेदांतला मिळवणारच. बाय हुक और बाय क्रूक. आणि तसंही तितकंसं डिफिकल्ट नाहीये माझ्यासाठी. तुम्ही आहात माझ्यासोबत, नूतन मॅम आहेत. दॅट्स इनफ फॉर मी. आणि जर तू हरलीस, नो वे, मी हरणार नाहीये.
वेदांत फक्त माझा आहे आणि माझाच राहील. त्या अमूल्याचा काटा काढल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाहीये.